नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे. ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकता आज आपल्याला गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं. चार्टवर दिसताना आपल्याला जरी गॅप अप दिसत नसलं तरी प्रत्यक्षात आज आपल्याला गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं. कालचा व्हिडिओ जर तुम्ही विश्लेषणाचा बघितला असेल तर तुमच्या अगदी व्यवस्थित लक्षात असेल की मी कालच तुम्हाला सांगितलेलं होतं की हा जो एरिया आपल्याला इथे तयार झालेला आहे ह्याला आपण गॅप असं म्हणतो. गॅप डाऊन ओपनिंग नंतर ही जी मध्ये तयार होते गॅप, तर ही जी गॅप आहे तर जोपर्यंत किंमत खाली आहे तोपर्यंत ही गॅप आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे. तुम्ही बघू शकता आज ओपनिंग झालं, या गॅपच्या आसपासच ओपनिंग झालं. ओपनिंग नंतर आपण ती गॅप तोडायचा प्रयत्न केला, मात्र लगेचच खाली आलं. पुन्हा खाली आल्यानंतर पुन्हा ती गॅप तोडायचा प्रयत्न केला. तुम्ही जर अगदी काळजीपूर्वक बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की पुन्हा सुद्धा आपल्याला प्रयत्न झाला पण तो फेल गेला. मग शेवटी काय होतं, आपल्याला एम पॅटर्न तयार झाला आणि एम पॅटर्नचा ब्रेकआउट आल्यावर खूप मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं. तुम्ही बघू शकता की इथे आपल्याला मी थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला. ओके. तर हे जे आहे इथे तुमच्या लक्षात येईल की एम पॅटर्न तयार झाला. हा जो एम पॅटर्न आहे ह्याच्या ब्रेकडाऊन नंतर आपल्याला खूप मोठं सेलिंग बघायला मिळालं. आणि मी कालपासून प्रीमियम ग्रुपवर पण सांगत होतो आणि व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं होतं की एक मोठ्या सेलिंग नंतर हे पहिल्यांदाच किंमत वर जाते. जेव्हा पहिल्यांदा किंमत वर जात असते त्यावेळेला त्याच्यामध्ये बाईंग कधीच करायचं नसतं. आता तुम्हाला लक्षात येईल की डब्ल्यू पॅटर्न, एम पॅटर्न का तयार झाले, त्याचं कारणच ते आहे की पहिल्या प्रयत्नाला बऱ्याच वेळेला यश येत नाही. आता तुम्ही बघू शकता डब्ल्यू पॅटर्न कशा पद्धतीने तयार होतो की समजा आधी सेलिंग झालंय, त्यानंतर पहिला एक बाईंगचा प्रयत्न होतो, त्याला काही यश येतं असं नाही. त्यानंतर पुन्हा एकदा सेलिंग कंटिन्यू होतं आणि मग ज्या वेळेला पुन्हा बाईंग येतं, दुसऱ्या वेळेला बाईंग येतं, तुमच्या लक्षात येईल की ही जी लेग आहे ह्या लेगला बाईंग आलं होतं, म्हणजे इथून इथपर्यंत आपण वर गेलो होतो, परत खाली आलं. पुढच्या वेळेला जेव्हा परत वर जायचा प्रयत्न करतो आणि ज्या वेळेला हा जो हाय आहे हा ब्रेक होतो त्यावेळेला आपण ह्या ठिकाणी ब्रेकआउट आला असं समजून मग बाय करायचं असतं. ज्या वेळेला सेलिंग नंतर पहिला बाउन्स येतो त्याच्यामध्ये बाईंग का करायचं नसतं, कारण हे जे बाईंग आहे ह्याची वेगवेगळी कारणं असू शकतात. बऱ्याच लोकांनी काय केलेलं असतं, शॉर्ट केलेलं असतं. त्यांनी कदाचित इथे काय केलेलं असू शकतं, थोडंसं प्रॉफिट बुकिंग केलेलं असतं म्हणून वर आलेलं असेल, शॉर्ट कव्हरिंगमुळे आलेलं असेल. बायर इतकं मार्केट खाली आल्यानंतर लगेच बायर लगेच बाय करून आपला कॉन्फिडन्स दाखवू शकत नाहीत. तर त्याच्यामुळे काय होतं की सगळेच बायर काही इथे बाय करणार नाहीत. नवखे कोणी असतील तर बाय करू शकतात, बरोबर. त्यानंतर पुन्हा जेव्हा खाली जातं आणि पुन्हा वर जायला लागतं तेव्हा बायरच्या लक्षात यायला लागतं की आता पॅटर्न तयार होतोय आणि मग जेव्हा बायर बाय करतात तेव्हा आपल्याला चांगलं त्याच्यामध्ये ब्रेकआउट येतो आणि मग मोठी मुवमेंट बघायला मिळते. म्हणून कधीही पहिल्या जेव्हा आपल्याला रिव्हर्सल होतं, आता एम पॅटर्न मध्ये पण तेच होतं. पहिल्यांदा वर गेलं आपण लगेच इथे बाय केलं नाही किंवा पहिल्यांदा खाली येतं त्याच्यात सेल करत नाही, कारण पुढच्या वेळेला पुन्हा वर जाऊ शकतं आणि पुन्हा जेव्हा खाली येतं, दोनदा जेव्हा एखादी ऍक्शन होते आणि आपल्याला लक्षात येते की आता हा जो नेकलाईन आहे ती तुटणार आहे, ती त्यावेळेला आपण इथे शॉर्ट सेल करतो. कारण आपल्याला एकदा इथनं खाली आलंय, आपण विश्वास ठेवला नाही इथून खाली येताना, कारण पुन्हा वर जाऊ शकतं, कारण बायर पुन्हा एकदा अटेम्प्ट करू शकतात. पुढच्या वेळेला जेव्हा खाली येतं आणि जेव्हा हा लो तोडतो
त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये अटेम्प्ट करतो आणि त्या पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला बघायला मिळालं. तर ह्या बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत, ह्या सायकोलॉजीच्या गोष्टी, सायकोलॉजी ह्यातनं तयार होते. आपल्याला वर जाते असं वाटलं म्हणून आपण लगेच जर बाय करत असू, तर आपण मग तिथे चुकीचा डिसिजन घेत असतो. तर त्याच्यामुळे थोडं थांबायचं असतं. वर गेला, आता इथे सुद्धा काय झालंय बघा, खाली आलं आणि वर गेल्यानंतर पुन्हा जास्त खाली गेलेलं आहे. म्हणजे इथे आता डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता फेल झालेली आहे ह्या ठिकाणी. खाली आणखीन जाऊन डब्ल्यू पॅटर्न बनला तर ती वेगळी गोष्ट आहे. तर हे झालं आपल्याला मी मुद्दाम हे सायकोलॉजी किंवा मार्केट कशा पद्धतीनं काम करतं हे सांगण्याचा प्रयत्न केला. आता आपण थोडंसं उद्या काय होऊ शकतं ह्याचा विचार करूया. तर त्याच्यासाठी आपण काय केलंय, इथे इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढले आहेत. खरं बघायला गेलं तर आपण ह्या बाजूला इथे ही खालची लेवल घेतली आहे, ही परफेक्ट घेतली आहे. ही लेवल कुठे आहे, 47,000च्या आसपास आहे. वरच्या बाजूला आपल्याला खरं म्हणजे 47,400च्या आसपास लेवल घ्यायला पाहिजे होती. पण 47,000 ते 47,400 ही खूप मोठी लेवल होईल. मी इथे लिहिताना सुद्धा मुद्दाम 47,400 पहिल्यांदा लिहिलं होतं, नंतर लेवल खाली घेतली. तर इथे 47,200 आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. मी आता इथे काय करतो, करेक्शन करतो. नंतर आपल्याला इथे त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की एवढं मोठं 400 पॉईंटचं जर आपण अंतर घेतलं तर त्याच्यामध्ये काय होईल, त्याच्यामध्ये आपल्याला मग ट्रेडच मिळणार नाही. वरचा ट्रेड जर परत खरोखरच मिळणार असेल, कारण 47,000 ही काय आहे, सपोर्ट लेवल आहे. उद्या जर समजा गॅपअप ओपन झालं तर वरचा ट्रेड आपल्याला इंट्राडे साठी का होईना, छोटा वेळासाठी का असेना, आपल्याला जर ट्रेड पाहिजे, तर मग मी काय केलं, 47,000 आणि 47,400 याच्यामध्ये 50% लेवल घेतली आणि तीच लेवल इथे मी वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून मार्क केली. आता तुमच्या लक्षात आलं असेल की इथे 47,200 ला कुठलीही लेवल नसताना आपण का घेतली आहे ते. तर आता हे 200 पॉईंटचा आपल्याला झोन तयार झाला आहे. 47,070च्या आसपास, म्हणजे 47,070 म्हणजे इथे कुठेतरी आपल्याला आता मार्केट क्लोज झाले. दिसताना वर दिसत असलं तरी ऍक्च्युअली आपल्याला ॲव्हरेज क्लोजिंग इथे आलेलं आहे. आता समजा उद्या गॅपअप ओपन झालं आणि 47,200च्या वर टिकत असेल, तर इंट्राडे साठी आपण प्रयत्न नक्कीच करू शकतो. कारण आता परत वर जायला लागलं तर हे सुद्धा काय होईल, आपल्याला पहिल्यांदाच वर जाते असं होईल. पहिल्यांदा वर जाताना फार मोठा बाय करायचं नाही. इंट्राडे साठी आपण थोडाफार विचार करू शकतो आणि 47,300, 47,400 अशी टार्गेट आपल्याला ठेवता येऊ शकतात. अगदीच इथे सुद्धा खाली येऊन पुन्हा वर जायला लागलं तर 47,500 असं टार्गेट आपल्याला ठेवायला लागेल. तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे. समजा खाली येत असेल आणि पुन्हा 47,000च्या खाली टिकायला लागलं, तर मात्र 46,900 पर्यंत आपण वाट बघायची आहे. जरी आपली लेवल इथे असली 47,000ला, तरी वाट बघताना आपल्याला 46,900 पर्यंत बघायची आहे. कारण हे 100 पॉईंट जे आहेत हे आपल्यासाठी कुशन असणार आहे. आणि जर 46,900 खालच्या दिशेनं ब्रेक झालं तर मग आपल्याला आणखीन खाली जाऊ शकतो आणि बँक निफ्टीमध्ये 46,800, 46,700 अशी टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात. तर हे झालं आपल्याला बँक निफ्टीचं अनालिसिस. गॅपअप ओपन झालं, पहिल्यांदा सेलिंग येईल, त्यानंतर काय प्राइस ऍक्शन होईल ते बघून आपल्याला ट्रेड करायला लागेल. गॅपडाऊन ओपन झालं तरी आपल्याला मार्केटमध्ये सेलिंग मग कंटिन्यू होताना दिसू शकतं. फक्त हा एरिया सपोर्ट झोन आहे हे लक्षात ठेवायचं, 46,900 ते 47,000. पण उद्या शुक्रवार असल्यामुळे आपल्याला सांगता येत नाही. पूर्वी असं असायचं की शुक्रवारी म्हणजे गुरुवारी जर मार्केटमध्ये सेलिंग आलेलं असलं तर शुक्रवारी हमखास त्याला फॉलोअप मिळायचा. पण हल्ली 20-25% वेळा आपल्याला काय होतं की रिव्हर्सल सुद्धा शुक्रवारी बघायला मिळतं. पूर्वी अगदी 70-80-90% वेळा असं व्हायचं की गुरुवारी सेलिंग आलंय, शुक्रवारी कंटिन्यूज होणार. कारण का, मग 2 दिवस सुट्ट्या असल्यामुळे बाईंग करून कुणी रिस्क घेत नाही. अशा वेळेला मग काय करतात, सेल करूनच बरेच जण जायचे. पण हल्ली थोडंसं असं होतं की शुक्रवारी कधी कधी आपल्याला रिकव्हरी सुद्धा बघायला मिळते. तर ते आता आपल्याला उद्याच समजेल की रिकव्हरी येणार आहे की हे कंटिन्यू होणार आहे. तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस. आता आपण पटकन पुढे जाऊया आणि निफ्टीचं अनालिसिस करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे निफ्टीचा चार्ट ओपन करतोय. निफ्टीच्या चार्टमध्ये सुद्धा सेम पद्धतीनं आपल्याला मुवमेंट झालेली आहे. मी थोडंसं झूम लेवल ऍडजस्ट करतो म्हणजे तुम्हाला सर्व लेवल व्यवस्थित दिसतील. तर आता इथे आपल्याला निफ्टीच्या लेवल्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. इथे सुद्धा मी तेच केलंय. तुमच्या लक्षात आलं असेल तर
ह्या लेवल पर्यंत म्हणजे 22,175 पर्यंत आपल्याला घ्यायचं होतं वरची इम्पॉर्टंट लेवल, आणि खालची लेवल होती ती 21,950 होती. हे अंतर खूप जास्त होतंय, तर त्याच्यामुळे मी काय केलं, ह्यांच्या बरोबर 50% आणायचा प्रयत्न केला. तर साधारणपणे 22,075च्या आसपास आपण काय केलंय, वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल घेतलेली आहे, खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल 21,950 ला घेतली आहे. आता ह्या दोघांमध्ये 100 पेक्षा जास्तचं अंतर असल्यामुळे आपण इथे साधारण 22,021च्या आसपास इथे एक सेंटर लाईन सुद्धा घेतली आहे. क्लोजिंग जे आपल्याला झालंय ते 22,000च्या आसपास झालेलं आहे, म्हणजे आपल्याला इथे थोडंसं ह्या आसपास झालेलं आहे. जर समजा इथेच ओपन झालं, फ्लॅट ओपन झालं, 21,950 खालच्या बाजूनं ब्रेक झाली, 21,950 तिथे कसं आहे, 46,900 जसं आहे तसं 21,950 आपल्याला इथे लक्षात ठेवायचं, कारण इथे 50 पॉईंटचं कुशन असतं. तर हे जर तुटलं तर मग आपल्याला खाली 21,900, 21,850 आणि 21,800 अशा 3 लेवल खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. इथे ओपन झालं, वर जात असेल तर आपल्याला लगेच खूप मोठं तेजी होणार नाही, कारण मग काय होईल, खालच्या बाजूला सपोर्ट आणखीन स्ट्रॉंग होईल, वरच्या बाजूला रेझिस्टन्स होणार. त्यामुळे मग आपल्याला 21,950 ते 22,100 या रेंजमध्ये निफ्टी थोडा वेळ साईडवेज होताना बघायला मिळू शकतं, आणि त्यानंतर ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं मग मोठी मुवमेंट होऊ शकते. उद्या समजा गॅपअपच ओपन झालं आणि 22,075 ही लेवल आपल्याला वरच्या दिशेनं ब्रेक झाली, तर मग वर जात असताना आपल्याला 22,125, 22,175 ही दोन टार्गेट आपल्याला ठेवायला लागतील. जर 22,175 ची ही लेवल समजा इथे थोडं सेलिंग आलं आणि पुन्हा वर जाऊन तोडत असेल, तर मग 22,225 हे आपल्याला मग फायनल टार्गेट वरच्या दिशेनं ठेवायला लागेल. अर्थात आपल्याला सगळं जे प्राइस ॲक्शन दिसतेय, ही प्राइस ॲक्शन आपल्याला हेच सांगायचा प्रयत्न करते की आता सेलिंग कंटिन्यू होऊ शकते. 21,950च्या खाली जर टिकत असेल तर आपल्याला आणखीन सेलिंग कंटिन्यू होताना बघायला मिळू शकतं. अर्थात गॅप अप ओपन झालं, रिकव्हरी सकाळच्या सत्रात आली तर गोष्ट वेगळी आहे, पण तरी सुद्धा आजचं चित्र बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल, जरी रिकव्हरी आली तरी ती टेम्पररी असते अशा वेळेला, आणि बऱ्याच वेळेला आपल्याला एक सॉलिड प्राइस ॲक्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तेजी कंटिन्यू होऊ शकत नाही. तर हे झालं बँक निफ्टी आणि निफ्टीचं ॲनालिसिस. आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याचे मी फक्त तुम्हाला चार्ट दाखवतोय. तुम्ही काय करू शकता, त्याचं पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता आणि निफ्टी आणि बँक निफ्टी प्रमाणेच त्याचं सुद्धा विश्लेषण करू शकता. हा झाला फिन निफ्टीचा चार्ट. तुम्हाला पाहिजे असेल तर याचं स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि पुढचा इंडेक्स जो आहे तो आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट. तर त्याचा इंडेक्स चा चार्ट मी इथे ओपन करतोय. ह्याचाही चार्ट तुम्हाला इथे दिसतोय. तुम्ही पाहिजे असेल तर ह्याचं सुद्धा स्क्रीनशॉट घेऊ शकता. मी तुम्हाला झूम लेवल थोडे ऍडजस्ट करून दाखवतोय. तर हा झाला निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट. तर आता आपण पुढे जाऊया. इंडेक्सच्या अनालिसिस नंतर आता आपल्याला स्टॉकचं अनालिसिस करायचं आहे. तर त्यासाठी पुन्हा आपण एकदा चार्टवर जाऊया. टाइम फ्रेम आपल्याला स्टॉकसाठी डेली घ्यायची आहे आणि झूम लेवल ॲडजस्ट करून मी तुम्हाला स्टॉक दाखवायला सुरुवात करणार आहे. तर आपण जे स्टॉक आधीपासून बघतोय ते स्टॉक आत्ता बघणार आहे. मुद्दाम मी थोडंसं कंटिन्युएशनसाठी दाखवलंय, कारण आपल्याला मागच्या आठवड्यात पण आपण अशाच पद्धतीनं बघितलेलं. थोडंसं फॉलोअप कशा पद्धतीनं घ्यायचा असतो हे आपल्याला लक्षात येईल. आता पहिला स्टॉक आपण काल बघितला होता तो LIC हाऊसिंग फायनान्ससाठी होता. बरेच दिवस आपल्याला ही जी लेवल आहे ही लेवल ब्रेक होत नाहीये असं आपल्याला इथे सुद्धा लक्षात आलं होतं. ब्रेकआउटला आलेलं होतं. ब्रेकआउटला स्टॉक जेव्हा येतो त्यावेळेला आपल्याला दोन शक्यता असतात. एक शक्यता काय असते, ब्रेकआउट येईल, त्या केसमध्ये मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते. दुसरी शक्यता असते ब्रेकआउट फेल होईल, त्या केसमध्ये सुद्धा मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते. इथे बघा, ब्रेकआउटला आला, फेल झाला, मोठी मुवमेंट झाली. ब्रेकआउटला आला, फेल झाला, मोठी मुवमेंट झाली. ब्रेकआउटला आला, फेल झाला, इथे तर खूपच मोठी मुवमेंट झाली. तर आता आपल्याला काय आहे, इथे ब्रेकआउट फेल होतोय असं चित्र दिसतंय. तर हा स्टॉक आपण रडारवर ठेवायचा असतो. आता काय होईल, हा जो लो बनला होता इथपासून हा जो हाय बनलाय ह्याचं 50% बघितलं तर साधारण इथे कुठेतरी येतंय. 50%च्या खाली जेव्हा एखादी मुवमेंट होऊन जाते तर त्यावेळेला काय असतं, ती कंटिन्यू होण्याची शक्यता असते. तर त्याच्यामुळे हा जर लो तुटला, आजचा लो उद्या जर तुटला तर ह्या स्टॉकमध्ये आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. तर LIC हाऊसिंग फायनान्समध्ये आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की आजचा लो उद्या तुटतोय का. एक 10-15 मिनिटं ह्याच्या खाली जर टिकला तर मग आपण आणखीन खाली जाऊ शकतो असं चित्र आपल्याला
दिसतंय. ब्रेकआउट फेल्युअरचा अतिशय चांगला कॅन्डिडेट हा LIC हाऊसिंग फायनान्स होऊ शकतो. आपण आता पुढचा स्टॉक बघूया. सेम स्टोरी आहे. आरती इंडस्ट्रीज केमिकल स्टॉक आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात आलं होतं की ही लेवल आपण 3-4 दिवस प्रयत्न करतोय ब्रेकआउट द्यायचा. ब्रेकआउट देईल असं वाटत होतं, पण आपल्याला ब्रेकआउट फेल होणार आहे असं आता वाटायला लागलं. कारण इथे जर बघितलं तर आज काय आपण केलंय, बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न बनवलेला आहे. म्हणजे कालचं जी ग्रीन कॅन्डल होती त्याचा हाय पण ब्रेक केला, त्याचा लो पण ब्रेक केला आणि एक कंप्लीट रेड कॅन्डल बनवली आणि ती सुद्धा ब्रेकआउट लेवलला. जेव्हा ब्रेकआउट लेवलला असं आपल्याला बेअरिश पॅटर्न दिसतो, त्यानंतर आपण काय बघतो त्याच्यामध्ये आपल्याला सेलिंग कंटिन्यू होताना दिसतं. इथे सुद्धा बघा, जेव्हा आपल्याला ह्या ब्रेकआउट जवळ आला होता, इथे आपल्याला ट्विझर टॉप पॅटर्न दिसला होता आणि त्याच्यानंतर काय झालं, सेलिंग झालं प्रॉपर ह्याच्यामध्ये. तर त्या पद्धतीनं आपल्याला आता इथे सुद्धा जर हा आजचा लो उद्या ब्रेक झाला तर ह्याच्यामध्ये सुद्धा आणखीन सेलिंग होताना बघायला मिळू शकतं. स्टॉकचं नाव पुन्हा एकदा सांगतोय, आरती इंडस्ट्रीज. पहिला स्टॉक बघितला LIC हाऊसिंग फायनान्स. तिसरा स्टॉक बघूया आपण, HDFC बँक. HDFC बँकमध्ये आपण बघितलं होतं की एक बऱ्याच दिवसाच्या कॉन्सॉलिडेशन नंतर एक ब्रेकआउट आला होता. ब्रेकआउट नंतर पुन्हा आपण सेलिंग झालं होतं, लेवल टेस्ट करायला खाली आलो होतो आणि आपण बघितलं होतं की मागच्या ट्रेडिंगला वर गेलो होतो. आज पुन्हा ओव्हरऑल मार्केटमुळे आपल्याला HDFC बँकमध्ये सुद्धा थोडं सेलिंग आलेलं दिसतंय. जर हे सेलिंग उद्या कंटिन्यू झालं तर मग आपण ह्या ब्रेकआउटचं जी झोन आहे, ह्या झोन पर्यंत पुन्हा खाली येऊ शकतो. म्हणजे साधारणपणे 1465 ते 1475 ह्या लेवल पर्यंत मग आपण खाली येऊ शकतो. म्हणजे आपण जे म्हणतो की लेवल टेस्ट करायला खाली येणार, ते मग पूर्ण अगदी लेवल टेस्ट करायला इथपर्यंत येऊ शकतं, असं आपल्याला आता चित्र दिसायला लागलेलं आहे. तर हे झालं HDFC बँक ह्या स्टॉकमध्ये. आता आपण शेवटचा स्टॉक बघूया, जो आपण सेलिंगसाठीच बघितलेला होता आणि ह्याच्यामध्ये मात्र सेलिंग कंटिन्यू होताना दिसतंय. स्टॉकचं नाव आहे गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स. गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्समध्ये मी सांगितलं होतं की ह्या लेवलला आल्यानंतर बाउन्स झालं होतं, या लेवलला आल्यानंतर बाउन्स झालं होतं, इथे आल्यावर पुन्हा बाउन्स झालं होतं. ह्या वेळेला 2 दिवस इथे अडकत होतं, इथनं बाउन्स होत नव्हतं. ह्या वेळेला आपल्याला काय दिसतं, इथे आपल्याला कदाचित ब्रेकआउट येईल असं दिसत होतं, म्हणून आपण हा स्टॉक घेतलेला होता आणि आज अखेर त्याच्यामध्ये ब्रेकआउट आलंय. आता हा ब्रेकआउट सस्टेन होणार का ब्रेकआउट फेल होणार हे आपल्याला उद्या किंवा सोमवारी कळू शकतं. कसं काय, हा जर लो आपल्याला उद्या ब्रेक झाला आणि ह्याच्या खाली क्लोजिंग आलं तर मग आपल्याला ब्रेकआउट कन्फर्म होण्याची शक्यता वाढते. जर तसं झालं नाही, उद्या गॅप अप ओपन होऊन पुन्हा आत आलो तर मग ब्रेकआउट फेल होण्याची शक्यता वाढते. दोन्ही केसमध्ये आपल्याला काय होणार, आज ज्यांनी हे ब्रेकआउट बघून ट्रेड घेतलाय, समजा उद्या गॅप अप ओपन होऊन वर गेलं तर ते शॉर्ट कव्हर करतील आणि त्याच्यामुळे पुन्हा आपण वरच्या दिशेनं येऊ शकतो. त्यामुळे ब्रेकआउटचा स्टॉक असतो तो ज्या दिशेनं मुवमेंट करतो त्या दिशेनं मोठी मुवमेंट होऊ शकते. कारण जर खरोखरच ब्रेकआउट आला तर ब्रेकआउटवाले सगळे सेलर ह्याच्यामध्ये येणार. उद्या आणखीन खाली जात असेल तर आणि कॉन्फिडन्स होऊन आणि काही लोक सेल करतील. तर त्यामुळे काय होणार, हा सेलिंगचा जो झोन आहे तो मोठा होऊ शकतो. रिकव्हरी आली तर ती शॉर्ट कव्हरिंगमुळे पहिल्यांदा येईल आणि नंतर शॉर्ट कव्हर होत आहे म्हणून इंट्राडे ट्रेडर्स व त्याच्यामध्ये चान्स घ्यायचा प्रयत्न करणार आणि त्यामुळे आणखीन थोडंसं वर जायचा त्याच्यामध्ये आपल्याला प्रयत्न दिसणार. तर हे झालं गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट ह्या स्टॉकच्या अनालिसिस विषयी. तर हे झालं आपल्याला स्टॉकचं सुद्धा अनालिसिस, इंडेक्स सोबत केलेलं हे स्टॉकचं अनालिसिस. तुम्हाला कसं वाटलं? जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडला की लगेच लाईक करा आणि कसा वाटला हे शेवटी कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.